कालपासून मुख्यतः शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आपली फार चांगली चर्चा चालू आहे आणि शेवटच्या सत्रामध्ये साधारणपणे कॉम्रेड किशोर ढमाले यांनी शेतकरी आंदोलनाच्या काय जमेच्या बाजू आहेत आणि त्याचा जाती प्रश्नासंबंधानं कसा चांगला उपयोग झालेला आहे, जात पंचायती खाप पंचायतीच्या महापंचायती कशा झालेल्या आहेत हे चांगल्या रीतीनं मांडलं. त्यात अजिबात काहीही चुकीचं नव्हतं, खोटं नव्हतं. उलट आपण पाहिलेला जो काही अनुभव आहे तोच त्यांनी मांडलेला होता. आत्ताचा जो काही विषय आहे तो जे काही 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी आंदोलनाचा काय रोल कशा रीतीनं व्यक्त झाला आणि पुढं त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे असा सर्वसाधारणपणे विषय आहे. एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच 378 दिवसानंतर शेतकरी आंदोलन मोदींची भाजपची इच्छा नसताना पण उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत येऊ घातलेल्या आहेत आणि पंजाबमध्येही आहे. त्याच्यावर याचा आणखी वाईट परिणाम होऊ नये, वाईट तर परिणाम होईल याचे त्यांना अंदाज होता, पण आणखी वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यानं त्याचा सगळा अहंभाव गिळून 3 कृषी कायदे मागे घेतले. आपल्यालाही थोडंसं ते अनपेक्षित होतं. आपल्यालाच नाही, आपल्या पुढाऱ्यांना सुद्धा दिल्लीच्या जे होते त्यांनाही वाटत होतं की असं कसं घेतलं. पण चला ठीक आहे, बरंच झालं घेतलं ते, कारण 378 दिवस म्हणजे काही कमी दिवस नाही. थंडी वाऱ्यात पावसात आपले लोक सरकारच्या अनेक जुलमाला, वीज काटलेली होती, पाणी बंद केलेलं होतं, खिळे ठोकलेले होते, सगळ्या भानगडी होत्या. या सगळ्या विरोधाला न जुमानता आंदोलन यशस्वी रीतीनं आता आपण माघार घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी 3 कायदे मागे घेतल्यानंतर आपण आपलं आंदोलन मागे घेतलं. चांगलं झालं एक प्रकारे असं धरून. काय रिझल्ट आले ते सर्वसाधारणपणे तुम्हालाही माहीत आहे, वर्तमानपत्रात तुम्ही वाचता, TV मध्ये पाहता, आपल्या लोकांनी सांगितलेलं आहे ते ठीक आहे. पण असा विचार करा तुम्ही, मी तुमच्या पुढे असे काही मुद्दे मांडतो की या निवडणुकांमध्ये त्या शेतकरी मतदारांनी, तिथल्या लोकांनी काय विचार केला असेल याच्याबद्दलचं तुम्ही विचार करावा, असे विचारासाठी काही मुद्दे मी मांडतो. समजा 3 कृषी कायदे मागे घेतले नसते आणि निवडणुका झाल्या असत्या तर भाजपचा पराभव झाला असता काय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. समजा त्यांनी 3 कायदे मागे घेतले, मी सुद्धा आपल्या लाल निशाणमध्ये त्या आंदोलनाच्या काय जमेच्या बाजू आहेत याच्याबद्दल लिहिलेला आहे. त्यातला सगळ्यात पहिले हा जो अहंभावी व्यक्ती होता त्याचा अहंभाव मागे घेणं भाग पाडले ही जमेचीच बाजू आहे. कोणतेच निर्णय त्यांनी आतापर्यंत मागे घेतलेले नव्हते. विद्यार्थ्यांच्या बाबतीतले असो, महिलांच्या बाबतीतले असो, युनिव्हर्सिटीच्या बाबतीतले असो, कोणताही निर्णय त्यांनी मागे घेतलेला नव्हता. पहिला हा शेतकरी आंदोलन असं आहे की ज्यांना ते 3 काळे कायदे मागे घेणं इच्छा नसताना भाग पडलं. समजा नसते घेतले मागे तर काय झालं असतं तो आता अंदाजाचा प्रश्न आहे. पण मागे घेतले. माझ्यासारख्याला असं वाटत होतं की ही त्यांना एक प्रकारे अवदसा सुचली. कशी काय की आता हे कार्यकर्ते, शेतकरी कार्यकर्ते मोकळे झाले. दिल्लीला बॉर्डरवर जे बसलेले होते ते मोकळे झाले आणि आता निवडणुकात प्रचार करतील की मोदी सरकार कसं बदमाश आहे, कसं नालायक आहे, कसं शेतकरी विरोधी आहे, कसं कामगाराच्या विरोधातलं आहे. हे प्रचार करत राहतील आणि याचा सेटबॅक बीजेपीला बसेल असं मलाही वाटत होतं. पण झालं का तसं? तसं काही झालेलं नाही. का झालं नसावं
याचा आपण विचार करायला पाहिजे. आपण कार्यकर्ते आहोत, समाजात काम करतो, आणि हे जे संकट आपल्यावर एक प्रकारे पूर्ण भारत देशावर आलेलं आहे या 5 राज्यांच्या निवडणुकामुळे, जेव्हा या निवडणुका संपल्या, निकाल जाहीर झाले, त्यावेळेस मोदींनी दिल्लीला त्यांच्या कार्यालयासमोर भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काय सांगितलं? अपने देश के कुछ ज्ञानी लोग हैं, और ज्ञानी लोग ये सोचते हैं कि जो 17 में हुआ वही 22 में होगा, और वैसा ही हुआ. म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये 17 सालात झालेल्या निवडणुका जे झालं तेच 22 मध्ये होईल, 22 मध्ये तेच झालं. अब 24 में क्या होगा? लोकसभेच्या निवडणुका आहे, पंतप्रधानकीच्या निवडणुका आहे. जो 22 में होगा वही 24 में होगा. म्हणजे योगी जसा इकडे मुख्यमंत्री झाला तसाच पंतप्रधान आता मीच आहे, हे या ज्ञानी लोकांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे सांगितलेलंच आहे. हे त्यानं भाषण केलं. आणखी नाही, तो भाषण हा आपला मुद्दा नाही आहे, पण उत्तर प्रदेशच्या या विधानसभांच्या निवडणुकीला महत्व याच्यामुळे आहे की लखनौ मधूनच दिल्लीचा मार्ग जातो. यूपीच्या मुख्यमंत्र्याकडूनच दिल्लीचा पंतप्रधान होतो. असं जे काही सर्वसाधारणपणे आहे त्यामध्ये निश्चितपणानं तथ्य आहे. आणि म्हणूनच योगी आणि मोदी, RSS, BJP, त्यांचे काही लाख RSS चे कार्यकर्ते घर घर मोदी, हर हर मोदी करत फिरत होते. ते नेहमीच फिरत असतात, आताही फिरले. आणि ज्या वेळेस असं वाटत होतं, काही जाणकार लोक असं म्हणतात की यूपीचे लोक, या 4 राज्यातले लोक असं म्हणत होते, महागाई काय आताच आहे का? सिलेंडरचे भाव काय आताच वाढले का? बेकारी आताच आहे मोदीच्या काळात? अखिलेशच्या काळात बेकारीचा प्रश्न नव्हता, काँग्रेसच्या काळात महागाई वाढत नव्हती, आणि कोरोना काय तो तर जगभरच आहे. मोदी काय करत त्याच्या थाळ्या ताळ्या वाजून झाल्या. काय करणार आहे मोदी? त्याला सगळीकडेच आहे. पण काही गोष्टी याच्यामध्ये निश्चितपणानं अशा आहेत की ज्या काँग्रेसच्या काळात होत्या, महागाई अखिलेशच्या काळात होती, बेकारी, पण स्पेशल मोदीच्या फालतूपणामुळं, अविवेकीपणामुळं, त्यांच्या सनकी स्वभावामुळं काही प्रश्न निर्माण झालेत की नाही. कोरोना जगभर होता, पण कोरोनामुळं 4 तासाचा कमी अवधी देऊन जे अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केलं, आणि त्या लॉकडाऊनमुळं पूर्ण देशभरातले प्रवासी मजदूर पायात चपला नसताना उन्हातानात मार्च मध्ये लेकरं बाळ घेऊन, बायका डोक्यावर ओझे घेऊन पायीच, कारण सगळी वाहतूक बंद झालेली होती, पैसे यांच्या जवळ नव्हते, बिल्डरांनी कॉन्ट्रॅक्टरनी दिलेले नव्हते, काहींनी डुबावलेले होते. इकडे राहून काय करू, कामकाज सगळं बंद आहे, आपल्या गावाकडेच बरं, काय जे होईल ते आपलं मरण बी होईल तर गावाकडेच बरं, असे म्हणून सगळे प्रवासी मजूर निघाले. देशभरातल्या लोकांनी ते चित्र टीव्हीवरून पाहिलं. जास्त हे प्रवासी मजूर उत्तर भारतातलेच होते, बिहार मधले होते, उत्तर प्रदेश मधले होते. आणि मग या मजुरांनी, त्या मजुरांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी काय विचार केला असेल मतदान करताना? विचार करायला पाहिजे ना आपण की यांनी काय विचार केला असेल, किंवा प्रत्यक्ष आपल्यावरच आफत आली म्हणजेच काहीतरी विचार केला पाहिजे. असं आपल्या शेजाऱ्यावर आलेली आहे, आपल्या बाजूच्या लोकांवर आलेली आहे, नातेवाईकावर आलेली आहे, मग त्याचा तर विचार करायला पाहिजे. आणि ही स्पेशल मोदीचीच निर्मिती होती की नाही? प्रवासी मजुरांचे हाल मोदीचीच निर्मिती होती. नोटाबंदी अखिलेशच्या काळात झाली, काँग्रेसने केली. या नोटाबंदीमध्ये सुद्धा 130 लोक ठार झालेत, रांगेत उभे राहून, अटॅक येऊन, BP वाढून, वेगवेगळ्या कारणानं. मुलीचं लग्न आहे तर कसं होईल, पैसे संपलेले आहेत, बँक देऊ नाही लागली, 500,000 बंद झालेले आहेत, अनेक कारणानं लोकांना त्रास झाला. सकाळपासून रात्रीपर्यंत बँकेपुढं नोटा बदलवण्यासाठी रांग लावण्यामध्ये गोरगरीब, कष्टकरी, सर्वसाधारण, मध्यमवर्गीय लोक त्यामध्ये होते. हे काय काँग्रेसने केलं होतं? हे तर स्पेशल मोदीने केलं होतं ना नोटाबंदी.
मग त्याची जबाबदारी तर मोदीवर लोकांनी फिक्स करायला पाहिजे. केली काय? नाही केली. मग असे जे प्रश्न आहेत की जे स्पेशल मोदीचे आहेत, मग तो सीएए कायदा असेल, तो काश्मीरचा 370 कलमचा कायदा असेल, तो काढून घेतला त्यांनी, त्यांची सवलत, अशा अनेक गोष्टी ज्या काही आहेत ह्या स्पेशल मोदीच्या आहेत. मग या मोदीच्या कारनाम्याबद्दल लोकांनी पाहिजे तसा विचार केलेला नाही असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे. तुमचं काय मत आहे ते तुम्ही विचार करा. काही मुद्दे मांडले त्याच्यात, ते सुद्धा इतके निर्लज्जपणानं या निवडणुकातून भाषण करत होते. योगी सुद्धा, मोदी सुद्धा, आणि त्यांचा चाणक्य म्हणतात त्याला तो शहा सुद्धा. या महिला बहुत सुरक्षित है. अरे हाथरस सारखं प्रकार झाला. वाल्मिकी समाजाची एका मुलीवर सवर्ण समाजाच्या 4 मुलांनी शेतात बलात्कार केला, दवाखान्यात ऍडमिट केलं, ती मृत झाली. गावात आणलं, पोलिसांनी तिच्या मायबापाला तिचं तोंड सुद्धा दाखवलं नाही, शेजारी जंगलात नेलं, शेतात, आणि तिचं प्रेत रातोरात जाळून टाकलं. महिला सुरक्षित आहे. उन्नाव मध्ये कुलदीप सिंग सेंगरनं बलात्कार केला एका मुलीवर, तिच्या बापालाच पोलिसांनी अटक केलं, पोलीस कस्टडीमध्ये टाकलं, तिथं तो ठार झाला. हे साक्षीदार, वकील तिच्या बाजूचे कोर्टात साक्षीसाठी तिकडं जात असताना मधात त्यांचा अपघात घडवला आणि त्या अपघातामध्ये 3 जण ठार मारले. उन्नाव प्रकरणामध्ये ती स्वतः पीडिता जी होती तिनं सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही महिला नव्हती, मुलगी नव्हती, महिला आहे, अपने राज्य में सुरक्षित है. लोकांनी कसं काय ऐकून घेतलं? लोकांना माहित नव्हतं हाथरस प्रकार, उन्नाव प्रकरण माहित नव्हतं. हा उन्नावचा कुलदीप सिंग सेंगर बीजेपीचा आमदार होता. त्याच्या अगोदर तो बीजेपीत जाण्याच्या अगोदर तो बीएसपीचा आमदार होता. हे सुद्धा लपवण्याचं काही कारण नाही. तेव्हा हे असे प्रकार तिथं होत असताना, आणि केवळ एवढेच झालेले, हे नामोल्लेख करण्यासारखे म्हणून आहे. काश्मीर मधल्या कठुआ या गावामध्ये एका महिलेवरती काय साफिया का काय ना, आसिफा, बलात्कार झाला मंदिरात. कुठं झाला बलात्कार? मंदिरात. पुजाऱ्यांनी, इतर कोणी अधिकारी होते त्यांना बोलून, पोलीस अधिकारी रिटायर, बलात्कार केला, मारून टाकले तिला. त्या आरोपीच्या प्रोटेक्शन साठी, त्यांच्या संरक्षणासाठी तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन भाजपचे लोक काश्मीरमध्ये मोर्चा काढत होते. ज्या एका महिला वकिलांनी तिची केस घेतली होती, तिला फार वाईट वाटलं, तिच्यावर कोर्टातल्या वकिलांनी बहिष्कार टाकला. तिला पाणी सुद्धा सार्वजनिक सर्वांसाठी जे ठेवलं होतं ते पिऊ देत नव्हते. तिचं नाव मला वाटतं राजदीप कौर काहीतरी आहे तिचं नाव. असं म्हणजे असं हे बलात्कारांना पाठिंबा देणारे, त्यांचा प्रोटेक्शन देणारे, आताही त्या हाथरस मधल्या कुटुंबियाची काय परिस्थिती आहे? बीबीसीच्या वार्ताहर, बीबीसी तुमच्या आमच्या सारखे गैरे गैरे असे पत्रकार नाही, बीबीसीचे पत्रकार गेले आणि त्यांनी तिच्या कुटुंबियाची मुलाखत घेतली. त्या घराला SRPचा गराडा आहे. ते कुटुंब बाहेर कुठं फारसं जाऊ शकत नाही, आणि त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तुमच्या आमच्या सारखे सहानुभूतीदार सुद्धा आता जाऊ शकत नाही. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अशा बलात्कारित कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे. कायद्यातली तरतूद आहे ती. त्यांचं पुनर्वसन तर होतच नाही. तो चंद्रशेखर आझाद सारखा आहे पुढारी, तो म्हणतो मी पुनर्वसन करतो, माझ्या गावाकडे चला, दिल्लीला चला, ते जाऊ देत नाही. सरकार स्वतःही पुनर्वसन करत नाही, दुसऱ्यांनाही करू देत नाही, आणि एक प्रकारे त्यांच्या घराला त्यांनी गराडा घातला, तुरुंग बनवलेला आहे. मुलगी गेली ती गेली. त्या घरच्या लोकांची अशी हाल आहे. पैसे काय घ्यायचे ते घ्या, पण बाहेर जायचं नाही, कोणाला येऊ द्यायचं, प्रचार जास्त करायचा नाही. हे बीबीसीचा वार्ताहर त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यानं हे सगळं जाहीर केलेलं आहे. हे हाथरसच्या लोकांना माहित नाही, उन्नावच्या लोकांना माहित नाही. म्हणून तुम्ही असा विचार करा की लोक कसे विचार करत असतील. हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. हाथरस मध्ये नंबर 1 वर बीजेपीचा आमदार आलेला निवडून, 2 वर कोण होतं?
BSPचा उमेदवार, नंबर 3 वर अखिलेशचा उमेदवार. BSPने काय भानगडी केल्या याच्यात? तो पुढे येईल मुद्दा. म्हणजे बीजेपीने बीजेपीच्या पक्षाच्या तर निवडणुका लढवल्या, पण BSPच्या निवडणुका सुद्धा बीजेपीनेच लढवल्या. हे तुम्ही ध्यानात घ्या. तेव्हा हे जी मशिनरी आहे त्यांची निवडणुका लढवण्याची, म्हणजे लोकांना कसं खोटं बोलायचं, जसं त्यांनी सांगितलं आपल्या मुळे तात्यांनी 2 कोटी लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार देऊ, काय 15-15 लाख रुपये खात्यात. पुलवामाचा आणखीन त्यांनी जे काही प्रकार केलेला आहे, लोकांमध्ये राष्ट्रभावना वगैरे हे करून लोकांच्या मागासलेपणाचा, लोकांच्या देशभक्तीचा, लोकांच्या चांगल्या सद्भावनेचा, धार्मिक भावनेचा दुरुपयोग कसा करायचा आणि लोकांच्याच माती, लोकांच्याच विरोधात कसे निर्णय घ्यायचे, आणि अदानी अंबानी कॉर्पोरेट घराणे जो शोषक वर्ग आहे, जो राज्यकर्ता वर्ग आहे, त्याच्या बाजूचे कशा धोरण राबवायचे हे काँग्रेसपेक्षाही जास्त नंगाटपणानं बीजेपी करू शकते. आणि म्हणून या देशातल्या राज्यकर्त्या वर्गानं आपली सगळी शक्ती, नुसते पैसेच नव्हे तर आपली सगळी शक्ती काय केली, त्यांनी यांच्यावर मदतीसाठी दिलेली आहे. त्यांचे सगळे चॅनल, हे चॅनल मोदीने, लोक म्हणतात मोदीने विकत घेतले, मोदीने विकत घेतले. मोदीने विकत काही घेतले नाही. अदानी अंबानीचे हे सगळे चॅनल आहेत. पूर्ण यंत्रणा त्यांच्या खाजगी विमानापासून त्यांच्या चॅनेल पर्यंत सगळे त्यांनी याच्या डिमतीला याच्यासाठी लावलेले आहेत की हा आला म्हणजे आपलं बरं करतो. काँग्रेस आता करू शकत नाही, कारण आताच्या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे जनतेत फाटाफूट कोण पाडू शकते, जनतेत दंगली कोण माजवू शकते, हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणणारी काँग्रेस हे काम करू शकत नाही. आणि म्हणून हे काम जे जास्त चांगल्या पद्धतीने करते, आता काँग्रेस आपल्या उपयोगाची नाही, मग आपल्या उपयोगाचं कोण आहे तर बीजेपी आहे, RSS आहे. तिला पुढे आणा. आणि त्या रीतीनं या सत्ताधारी वर्गाने काय केलेलं आहे की या सगळ्या लोकांना त्यांनी पुढे आणलेलं आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या संबंधानं बोलायचं झालं, 3 कायदेच केवळ नाही. तुम्ही TV पाहत असाल, NDTV तरी नक्कीच पाहत असाल, तिथल्या त्या पश्चिम UP भागातल्या शेतकऱ्यांचे सुद्धा 3 कायद्याबद्दल तर होतेच. त्या लोकांनी चांगल्या रीतीने भागीदारी आंदोलनात केलेली होती. पण तिकडं जे काही साखर कारखाने होते, या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचं पेमेंट सुद्धा केलेलं नव्हतं, थकलेलं होतं. करोडो रुपयाचं पेमेंट थकलेलं होतं. ते त्याच्याबद्दलची मागणी करत होते तिथल्या स्थानिक पातळीवर. ऊसाचं पेमेंट होतं. मोकाट जनावर, हिंदू मुस्लिमात दंगली लावण्यासाठी यांनी गोवंश हत्याबंदी कायदा केला, चांगली गोष्ट आहे. UP मध्ये असं परिस्थिती निर्माण झाली की हे मग मोकाट जनावर, गाय बैल सांड जे काही असेल ते शेतकऱ्यांच्या शेतात जायचं, त्यांची उभी पिकं खायची. शेतकरी कडक थंडीमध्ये सुद्धा त्या पिकाच्या रक्षणासाठी त्याला शेतात राहावं लागत होतं. जे काही असं फुकटचं खाऊ खाऊ जे काही सांड मारले होते, यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना ठार सुद्धा मारलेलं आहे. काय ते मुसंडी मारून, शिंग खुपसून वगैरे तशाही घटना घडलेल्या आहेत. आणि या शेतकऱ्यांनीच त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मोकाट जनावरांचा प्रश्न इतका तो तीव्र झाला होता की खुद मोदींना सुद्धा एका जाहीर सभेमध्ये सांगावं लागलं की मोकाट जनावरांचा जो काही प्रश्न आहे, हे निवडणुका संपल्यानंतर आम्ही तोही प्रश्न लक्षात घेऊ. कारण त्यांनी ज्या गोशाला निर्माण केलेल्या होत्या त्या सगळं भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असल्यामुळं त्या गोशाला काही कामाच्या राहिलेल्या नव्हत्या. आणि त्यामुळं तोही प्रश्न तिथं तीव्र झालेला होता. मग असे हे विविध प्रश्न जे काही तिथे तीव्र झालेले होते, त्या भागामध्ये खुद्द राकेश टिकैत यांचं गाव ज्या मतदारसंघामध्ये येते त्या मतदारसंघामध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार निवडून आला. शेतकरी प्रश्न मांडतात, आमचे असे आलायत तसे आलायत, MSP झालेलं नाही, ते जनावर सगळे पिकं खाऊ लागले, सरकार लक्ष देत नाही, गोशाला खराब आहे, ऊसाचं पेमेंट झालं नाही. ठीक आहे बा, मग त्याच्या विरोधातला राग त्यांनी कसा व्यक्त करावा? निदान बटन दाबून तर करावं ना, काही जास्त जोखीम नाही त्याच्यात.
काय काय गोळी लागू लागली तुम्हाला, का फाशी जाऊ लागली तुम्ही, का काय ते आनंद तेलतुंबडे सारखे काय जेलात जाऊ लागले? बटनच दाबाचं काम आहे ना. फॅसिझमचा मुकाबला करायचा तर निदान बटन दाबून तर करा. पण तो या युपीच्या लोकांनी केलेला नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळं आपण लोकांनी हे ध्यानात घेतलं पाहिजे की लखीमपूरचं उदाहरण दिलेलं आहे. सगळ्याच्या सगळ्या जागा बीजेपी. आपण खुद लाल निशाणवाले, सत्यशोधकवाले पुण्याला त्या लखीमपूरच्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेतल्या, महाराष्ट्रभर आपण फिरवल्या. त्या लखीमपूरमध्ये असे हाल, शेतकरी तिथं मतदार नाही आहे. त्याचे मतदान कार्ड काय जप्त केलेले आहेत का बीजेपीने? कोणाला केलं त्यांनी बद्दल आणि का केलं, असा आपण विचार केला पाहिजे की नाही? मग आपण हे एक ध्यानात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये की हे जे काही सगळ्या भानगडी आहेत. एक आणखीन लक्षात घ्या, पूर्वी ज्या प्रमाणात 17 मध्ये भाजपचे लोक निवडून आलेले होते तेवढ्या संख्येने आता निवडून आलेत का? नाही आले. निश्चितपणानं भाजपच्या आमदारांची संख्या कमी झालेली आहे पूर्वीच्या तुलनेत. त्याचबरोबर अखिलेश किंवा समाजवादी पक्ष पूर्वी त्यांच्या जितक्या कमी जागा होत्या तितक्या कमी जागा आता त्यांच्या आल्यात का? नाही. निश्चितपणानं त्यांच्याही जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे सरकार विरोधात शेतकऱ्यांचं म्हणा किंवा आम जनतेचं जे काही अँटी इन्कम्बन्सी म्हणतात, म्हणजे सरकार विरोधात असलेली जनतेची जी काही भावना असेल त्या भावनेचा थोडाफार उपयोग, थोडाफार या शेतकरी आंदोलनाचा सुद्धा उपयोग निश्चितपणानं झालेला आहे. आणि त्याच्यामुळं भाजपचे आमदार कमी झाले, समाजवादी पक्षाचे वाढले. हे जरी खरं असलं मग 100च मताने पडले, 200 मताने पडले, 1000चाच गॅप राहिला, 1500च अंतर आहे. सत्तेवर कोण आले? सत्तेला महत्व आहे आणि सत्तेला वर जे आले ते पुन्हा बीजेपी आले. नुसते युपी मध्येच नाही, 5 राज्यापैकी 4 राज्याचे जे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, जुनेच मुख्यमंत्री, काढला तो गेला वगैरे सगळं असेल, पण मुख्यमंत्री जशाला तसे आहेत, सत्ता जशाली तशी आहे. मतदानात कमी जास्त झालं असेल, टक्केवारी कमी जास्त झाली असेल आणि आमदाराची संख्याही कमी जास्त झाली असेल, पण सत्तेवर ते आहेत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, जसं मगाशी मी म्हटलं, काय की बीएसपी मतदानाच्या शेवटी अमित शहाचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे कि मायावती बहन जी मायावती का बीएसपी को भी मुसलमानों में अच्छा खासा समर्थन मिलता है. काय त्यांना सूचित करायचं होतं यातून? बीएसपी एकेकाळी उत्तर प्रदेश मध्ये 3 की 4 वेळा, नक्की मला माहित नाही पण 3 वेळा तर नक्कीच मुख्यमंत्री राहिलेले आहे. सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे असं मानलं जातंय त्या मायावती आता यावेळेस त्यांचे किती उमेदवार निवडून आहेत, किती आमदार आहेत त्यांचे? सत्तेचा दावा करणारा 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेली बीएसपीचा फक्त 1 आमदार निवडून. 22% मतदान त्यांचं कमी झालेलं आहे. कुठं गेले हे मतदान? कुठं गेली टक्केवारी? ही सगळी टक्केवारी बीजेपीकडे ट्रान्सफर केली, मायावतीने ट्रान्सफर केली. मायावती ज्यांचं नाव घेते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांचंही कधी कधी नाव घेत असते ते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचं नाव घेतच बीएसपी वाढलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्य त्यांचं या धर्मांध जात्यांध शक्ती विरुद्ध घालवलेलं आहे. त्यांचं नाव घेत घेत या मायावतींनी शेवटी हे सांगितलं कि हमारे दलित लोगों ने बीजेपी को मतदान किए. क्यों भाई? अगर उनको मतदान नहीं किए होते तो यादवों की और मुसलमानों की पार्टी म्हणजे समाजवादी पार्टी जीत गई होती और गुंडा राज आया होता. अरे अखिलेश यादवनं किंवा त्यांच्या समाजवादी पार्टीनं अगोदर सत्तेवर असताना इतका अन्याय अत्याचार दलितांवर केला होता का जितका उन्नावमध्ये झालेला आहे, जितका हाथरस मध्ये झालेला आहे, जितका अनेक प्रकरणात झालेलं प्रत्येकाचं नाव घेत नाही पण झालेलं आहे. अगदी पोलीस अधिकाऱ्यापासून बुंदेलखंडच्या पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्यापासून, व्यापाऱ्यांना ठार मारण्यापासून रोज तिथं मॉब लिंचिंगचे प्रकार होत असतात. इतका अन्याय अत्याचार का त्यांनी केला होता अखिलेशने? निश्चितपणानं सांगू शकतो आपण का नव्हता केला.
पण आपलं मतदान बीजेपीकडे ट्रान्सफर करण्यासाठी तिने हे सांगितले तिच्या कार्यकर्त्यांना की बीजेपी ओके. आणि तिनं बी काय केलं तर तिच्यावर ताज कॉरिडोरचं प्रकरण लटकत आहे. माहित आहे ताज कॉरिडोर प्रकरण ती जेव्हा सत्तेत होती त्यावेळेस ते झालेलं आहे. म्हणजे काय बिगर भ्रष्टाचारी आहेत का? काँग्रेसवाले असू द्या, राष्ट्रवादीवाले असू द्या, बीएसपी वाले असू द्या किंवा खुद भाजपवाले, नारायण राणे सारखे पूर्वीचे इकडे तिकडे असलेले आता भाजपमध्ये असलेले आणि जन्मजात भाजपमध्ये पण असलेले, हे काय भ्रष्टाचारी नाहीत? भ्रष्टाचारी आहेत. यांच्यासारखा भ्रष्टाचार कोणी केलेला नाही. पण हे जे काही भ्रष्टाचारी आहेत तर मग असं प्रकरण आपल्यावर त्यांच्यावर तिला सांगितलं बाई हे 500 असे प्रकरण आहेत, तू ताज कॉरिडॉर मध्ये आहे. तिच्या भावावर 400 कोटीचं प्रकरण ईडीनं लावलेलं आहे. आम्हाला मदत करतं का जेलात जात चॉईस करतो, दोन पैकी एक. आणि तिला तो लालू प्रसाद यादव दाखवता, तो म्हातारा माणूस. एकदा त्यांनी कधीतरी यांची अडवाणीची रथयात्रा अडवलेली होती, नुसती रथयात्रा अडवलेली होती. तो मनापासून बीजेपीच्या आरएसएसच्या विरोधात ठामपणानं शेवटपर्यंत राहिला. त्याला त्या चारा घोटाळा प्रकरणात अडकवलं. चारा घोटाळा प्रकरण झालंच नसेल असं काही आपण छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही. झालंही असेल, पण त्याला या कोर्टातून त्या कोर्टात, या जेलातून त्या जेलात, आताही पुन्हा त्याला जेलात घातलं. तिला तो टाकू लालू प्रसाद व्हायचा आहे का जे काही कमावलेलं आहे आतापर्यंत असं गोडी गुलाबीनं खायचं आहे सुखा समाधानानं? ती म्हणते नाही मी असं सुखा समाधानानंच खाते, मला काही जेलात जायचं. मग हे असं करी. मग तिचे बरेचसे टक्केवारी सगळे इकडे गेलेली आहे. म्हणजे दलितांचं वोट सुद्धा, जसं गुजरातच्या याच्यामध्ये दलितांनी, आदिवासींनी त्या दंगलीमध्ये भाग घेतला मुस्लिमांच्या विरोधात, हे बामणा लागत राहते जिकडं तिकडं. हे आपल्याच लोक आणखीन जास्त त्यांना ते स्फुरण चढते आणि पुढाकाराने जाते. तसं या निवडणुकीमध्ये सुद्धा दलितांनी मायावतीच्या सांगण्यावरून बीएसपीची एक पॉलिटिकल लाईन म्हणून बीजेपीला मतदान केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शाहू महाराज असतील, महाफुले असतील, यांच्या विचाराला त्यांनी एक प्रकारे तिलांजली दिलेली आहे. आणि नुसतं दलितांनीच केलेलं आहे का? ओबीसीने काय? ओबीसीचे अनेक मंत्री ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बीजेपी सोडून समाजवादी पक्षात गेले. मंत्र्यांनी राजीनामे दिले ओबीसीच्या. म्हणजे पूर्वी निवडणुका जाहीर होत असताना महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारचे उजवे हात, डावे हात, इकडले तिकडले, साखर सम्राट, ते ईडीची फाईल, अंक्याची फाईल, जातो जेलात ते येतो बीजेपी मध्ये, मग म्हणतात नाही बीजेपी मध्ये. सगळ्यांनी शरद पवारला सोडून दिलं आणि बीजेपीत गेले. तसं बंगालमध्ये बी केलं त्यांनी. पण बंगाल मधली ती बाई चांगली खमती बाई निघाली आणि तिनं त्यांचा पराभव केला. आणि ते जे कोमात गेले शहा मोदी, तिकडं कोरोना आला तरी ते काही लोकांकडे गेले नाही, कोमातले कोमातच राहिले. अशी परिस्थिती बंगालमध्ये केली. तशी परिस्थिती जर इकडे झाली असती युपी मध्ये तर आपल्या सारख्या कार्यकर्त्यांचाही उत्साह निश्चितपणाने वाढला असता. आणि शेतकरी आंदोलनाने जी भूमिका घेतली बंगालमध्ये, काय घेतली की आमचा शेतकरी संयुक्त मोर्चा जो आहे, या संयुक्त मोर्चाने असा ठराव पास केला होता की आम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही, पण वोट की चोट, आमच्या प्रश्नाबद्दल हे लक्ष घालत नाही, म्हणून वोट की चोट या धोरणानुसार कोणालाही मतदान करा पण बीजेपीला करू नका, हे त्यांनी बंगालमध्ये सांगितलं. सभा घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी, नंदीग्राम पासून इतर ठिकाणी. अर्थात त्यांनी सभा घेतल्या म्हणून तिथं तृणमूल काँग्रेस निवडून आली, त्यांच्यामुळं संयुक्त मोर्चामुळं काही तिथं बीजेपीचा पराभव झाला असं आपण म्हणत नाही, तेही म्हणत नाही, पण पराभव झाला. युपी मध्ये सुद्धा त्यांनी हीच भूमिका घेतली राकेश टिकैत आणि संयुक्त मोर्चाने. काही ठिकाणी पंजाब मध्ये वगैरे थोडस वेगळी ही घेतली, ते सांगतील कॉम्रेड, आमची मगाशी चर्चा झाली त्या संबंधानं. पण युपी मध्ये तेच भूमिका घेतली, कोणालाही मतदान करा. सिग्नल स्वाभाविकपणे युपी मध्ये होता अखिलेश यादवला, पण बीजेपीला मतदान करू नका ही योग्य भूमिका युपी मध्ये घेतली होती. शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं का? हर हर महादेव चांगली गोष्ट होती. अल्लाह अकबर एकाच व्यासपीठावरून महापंचायतवरून चांगली गोष्ट दिली. प्रत्यक्ष व्यवहारात तसं घडलं काय?
जाट लोकांनी कुठं मतदान केलं याचं आपण स्वतःही आत्मपरीक्षण होऊन आपल्या लढ्याचं योग्य मूल्यमापन करून नुसतं चांगलं चांगलं म्हणत राहायचं, बरं आहे शेतकरी असे आहेत म्हणून कसे आहेत, सगळं चांगलंच चाललं. मग तुम्ही कशाला पाहिजे सगळं चांगलंच चाललं? पक्ष कशाला पाहिजे? आत्मटीकाही झाली पाहिजे. मग संयुक्त मोर्चाने भूमिका चुकीची नाही घेतली. पुढारी चांगल्या रीतीनं चांगल्या धोरणानं आणि आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या कठीण परिस्थितीत योग्य डावपेच शेतकरी आंदोलनानं घेतलेल्या त्याच्यात वाद नाही. त्यांनी ही हिंदू मुस्लिमांची दरी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातही वाद नाही. पण प्रत्यक्षात काय घडलंय हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे आणि प्रत्यक्षात कसं घडलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण याचा असा विचार केला पाहिजे की शेतकरी संघटनांनी चांगली भूमिका घेतली पण शेतकरी त्याच्यासारखंच वागले असं काही दिसत नाही. हिंदू मुस्लिम दरी वाढवण्याचा प्रयत्न केला तरी पण प्रत्यक्षात काही बाबतीत जमलं, अजिबात जमलं नाही असं नाही, पण आपल्याला पाहिजे तसं काही जमलं नाही ही सुद्धा आहे. मग त्याच्यातून काय दिसून येते की आम्ही जे काही कार्यकर्ते आहोत ना रात्रंदिवस ट्रेड युनियनचं काम करतो. कामगार त्याचा पगार कमी झाला, त्याची नोकरी गेलेली आहे, त्याचं अमुक झालंय, त्याचं ढमुक झालंय, ट्रेड युनियनचं काम करतो. आमचे मित्र आहेत औरंगाबादला सीपीआयचे आयटकचे डॉक्टर कांगो म्हणून बरेचसे कार्यकर्ते ओळखतात. विधानसभेला ते निवडणुकीत उभे होते मागच्या, म्हणजे आता एक नुकती झाली त्याच्या मागच्या विधानसभा निवडणूक. त्यांचा मतदारसंघ म्हणजे इंडस्ट्रियल एरिया असलेला आणि त्या इंडस्ट्रीज मध्ये काम करत असणारे कामगार वसाहतीचा मुख्यतः एरिया असलेला औरंगाबाद पूर्व मतदारसंघ त्यांनी निवडणूक लढवली. प्रचारात आपण कुठं कमी नाही पडलो पाहिजे, प्रचारात पैसे आपल्याला कमी नाही पडले पाहिजे. युनियननी पैसे बी दिले म्हणजे याच्यातही वाद नाही, कामगारांनी पैसे वगैरे त्यांना दिले आणि कुठेही प्रचारात कमी पडलो नाही, कमजोर नाही वाटलं पाहिजे. ना लोक म्हणतील नाही तरी हे हारणारच आहे, हारणाऱ्याला काय मतदान करायचं, जिंकणाऱ्याला द्या, अशी लोकांची भावना होऊ नये म्हणून असलं नसलं ते सगळं त्या निवडणुकीत झोंपलं. आणि मतदान किती मिळालं? मिरवणुका आमच्या चांगल्या, सभा चांगल्या, आणि मतदान 1295, डिपॉझिट जप्त. अतुल सावे निवडून आला भाजपचा. अहो याच्या निवडणुकीत शिवसेना एकदा जोरात होती तिथे, आणि नगरपालिकेच्या निवडणूक ही जुनी गोष्ट आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीला डॉक्टर कांगो उभे आणि कंपनीतून राजीनामा देऊन त्यांच्या युनियनचा मेंबर असलेला काकडे नावाचा तो नगरपालिकेच्या निवडणुकीत उभा राहिला पण तो निवडून आला. यांच्या युनियनचा सभासद कामगार राजीनामा दिलेला नोकरीचा तो निवडून आला आणि कांगो पडले, कारण तो शिवसेनेकडून होता. आणि हे हिंदू मुस्लिम भाई भाई कुठं लोकांना जाते ते गेटवर चांगले आहेत बा, कामगारांची बाजू चांगली लावून धरतात. पण इथं तो काकडेच पाहिजे, इथं कांगोचं काम नाही, इथं गुन्ह्या गोविंदानं असं तसं याचं काही चालत नाही. ही जी मनोभूमिका करण्यामध्ये RSS बीजेपी यशस्वी झालेले आहेत की तुम्ही गेटवर चांगले, तुम्ही प्रामाणिक आहात, युनियन दुसऱ्याची होऊ देणार नाही, युनियन तुमचीच, कोण युनियन तोडतो आम्ही पाहतो म्हणते. आमच्या युनियनच्या बाबतीत तसंच आहे, कात्रे आपल्याला माहित आहे सगळं. तेव्हा त्याच्याबद्दल वाद नाही, पण मतदानाच्या वेळेस राजकीय भूमिका घेताना लोक वेगळी भूमिका घेतात. हा जसा कामगारांचा अनुभव आहे तसाच आता शेतकऱ्यांचा आला असं म्हणता येईल का, याचा विचार केला पाहिजे. मी असं म्हणत नाही पूर्णच आपलं वायाच गेलं, पूर्णच वाया जाणार असं तर मग काम बी कशाला करायचं असा प्रश्न येईल ना. प्रयत्न करत राहायचे, काही ना काहीतरी यश आपल्याला येते. आताही थोडंफार आलेलं आहे पण पाहिजे तसं आलेलं नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये आपण इतकं ठामपणानं म्हटलं पाहिजे की पूर्वी सत्ता बदल म्हणजे आता असा प्रश्न आहे, आम्ही चर्चा करत होतो सकाळी चहा घेताना, हे फॅसिझम तर आहे, निरंकुश सत्ता जरी असली तर ती बदलली तर पाहिजे ना. मग ही निवडणुकीच्या मार्गाने बदलू शकते का? बंगालवरून तर वाटते कदाचित जमू शकेल, पण UP आणि 4 राज्याच्या उरलेल्या याच्यावरून वाटते का काय सांगता येत नाही जमते का नाही. मग या फॅसिस्टांशी लढायचं कसं? रस्त्यावरच्या लढाया आपल्याला निश्चितपणाने कराव्या लागतील. त्याचंही मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो, म्हणजे असं काही नाही की सगळे निराशाजनक आहे. आपण आंबेडकर भवन पाडलं होतं या युतीच्या सरकारनं, फडणवीस सारख्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मागं राहून इतरांना पुढं करून
त्या आंबेडकर भवनच्या रत्नाकर गायकवाडला हाताशी धरून ते त्यांनी पाडलं, बुलडोजर लावून, काय मशिनरी लावून वगैरे वगैरे, आणि ते रत्नाकर गायकवाडच्या ताब्यात द्यायचं होतं. किती 7 का 17 मजली इमारत काहीतरी काढायची होती. त्याचं ते सगळं त्यांनी मॅप वगैरे तयार केलेलं होतं. नंतर प्रचंड मोर्चा लोकांनी काढला. तुमचे आमचे डाव्या पक्षाचे लोक होते, पण दलित समुदाय मोठ्या संख्येने आला रस्त्यावर आणि त्यांनी सांगितलं की हे जमणार नाही. त्याच्यानंतर आंबेडकर भवन आज कोणाच्या ताब्यात आहे? त्यांच्या विरोधात असलेल्या बाळासाहेब आंबेडकरांच्याच ताब्यात आहे. तिथं त्यांचंच कार्यालय आहे, त्यांच्या सभा, तिथं बैठका होतात, आपल्या सगळ्याला माहित आहे. म्हणजे रस्त्यावरची लढाई केली आपण तर निश्चितपणाने जिंकू शकतो. तिथं रत्नाकर गायकवाड फिरकू सुद्धा शकत नाही. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. रस्त्यावरचीच लढाई होती ना, शेतकऱ्याचं आंदोलन. संसदेत तर त्यांनी कायदा म्हणतात त्याला 20 कलमी कार्यक्रम सुद्धा तिने दिला होता, ज्याच्यामध्ये सावकाराची कर्ज माफ झाली होती, भूमिहीन लोकांना काही जमिनी आणि बेघर लोकांना, माझ्या गावात मला माहित आहे त्यांना गावाच्या शेजारच्या जमिनी ताब्यात घेऊन बेघर लोकांना घरं पण दिलेली होती. म्हणजे काही चांगल्या बाबी, सावकाराकडे जे कर्जानं भांडी कुंडी गेली होती ती लोकांनी मोकळी करून घेतली. असा एक 20 कलमी कार्यक्रम तिने जाहीर केला होता. सोबत आणीबाणी होती आणि लोकशाही अधिकारावर गदा होती. ही आणीबाणी तर फक्त 19 महिने होती. या 19 महिन्यानंतर ज्या 77 साली निवडणुका जाहीर झाल्या, लोकांनी काँग्रेस पक्ष आणि खुद इंदिरा गांधीला भुईसपाट केलं. इंदिरा गांधीचाही पराभव केलेला होता. मग नुसत्या 19 महिन्यासाठी जर लोक असं करतात तर आता 14 पासून आता 22 पर्यंत लोकशाहीचे अधिकारच नाही, लोकशाही स्वायत्त संस्था गुंडाळून ठेवलेल्या आहेत. त्यांना ते ईडी म्हणतात, लोकांना बीडी माहित नव्हती, ती आता ईडी माहित होऊन गेली. इतकं सगळे यांचं गैरवापर चालू आहे. निवडणूक आयोग तर त्यांच्या घरची जणू काही रखेलीच ठेवली असल्यासारखी झालेली आहे. ते सांगतील तसंच सगळं करते. अशा लोकशाही संस्था यांनी पायदळीत उडवलेले आहेत, तरीही बदल नाही. इंदिरा गांधींनी नंतर जनता पक्ष सत्तेत आला, त्याच्यात बीजेपी होतं. त्यांच्या ज्या काही मारामाऱ्या नंतर झाल्या, बेबनाव झाला, त्यांचा काही पायपोच कुणाला राहिलेला नाही. आणि अशा काळामध्ये बेलचीला दलितांचं हत्याकांड झालं. बेलची हे बिहार मधला एक दुर्गम रस्ता असलेला गाव होतं, खेड. त्या खेड्यात इंदिरा गांधीला पायी किंवा कोणत्याही वाहनानं जाता येणं शक्य नव्हतं, म्हणून ती बेलचीला हत्तीवरून गेली होती. अरे इंदिरा गांधी हत्तीवरून बेलचीला, इंदिरा गांधी हत्तीवरून बेलचीला गेली. काय गेली? दलितावर अन्याय, दलितावर अन्याय. आणि जो तिची लोकप्रियता वाढली की नंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्ष भुईसपाट झाला आणि पुन्हा काँग्रेस इंदिरा गांधी निवडून आले. हा बदल लोकांनी केला ना. मग नुसत्या 19 महिन्यानंतर किंवा नुसत्या बेलचीच्या एका हत्याकांडानंतर इतका लोक बदल करतात, तर हा नुसता अन्यायाचाच पाडा आहे, हा नुसता बलात्काराचाच पाडा आहे. असं असतानाही जी बाब त्यावेळेस होती पण आता नाही, अशी कोणती बाब आहे की लोकांनी सत्ता बदल केला नाही? याचा विचार केला पाहिजे ना आपण. कोणती अशी बाब आहे? आणि ती काही फार डोकं खाजवण्याची गरज नाही, साधी सोपी बाब आहे. हिंदू मुस्लिमात, दलिता विरोधात, महिलांच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधात किंवा गोर गरीब कष्टकऱ्यांच्या बद्दल पूर्वी जी आपुलकी होती, नाही हे बरोबर नाही, असं काही असं नाही व्हायला पाहिजे, अशी एक स्वाभाविक भावना होती. अन्याय अत्याचाराच्या विरोधात भावना होती. रस्त्यावर लोक मारल्या जात नव्हते, मॉब लिंचिंगच्या द्वारे मारले गेले तरी लोकांची सहानुभूती त्या मारल्या गेलेल्याकडे राहत होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. इतकी यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या कारणानं, मग ते राखीव जागाचा असेल, मुस्लिम द्वेष्टेपणा असेल, काय राम मंदिराचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या समाजामध्ये इतका द्वेष त्यांनी भरवलेला आहे की जो द्वेष 77 मध्ये नव्हता तो आता 2022 मध्ये आहे. 24 मध्ये हा द्वेष कमी होईल का? तुमचा काय विचार? होईल कमी? विचार केला पाहिजे. कारण ह्या निवडणुका झाल्या बरोबर मोदींनी पहिलं काम कोणतं केलं असेल? त्यांनी एक सिनेमा पाहिला. कोणता? काश्मीर फाईट्स. बरोबर, सिनेमा पाहाला मोदींनी काश्मीर फाईट्स. बाहेर येऊन काय सांगितलं गेलं? मुझे बहुत गुस्सा आ रहा है. कशाबद्दल?
काश्मीरच्या पंडितांवर काय अन्याय झाला. काश्मीरी पंडितांना तिथून हाकलून लावतात त्यांच्या घरादारापासून आणि बाहेर केलं. खरं म्हणजे ज्यावेळेस म्हणजे व्हीपी सिंगचं सरकार होतं ते सरकार बीजेपीच्या सहाऱ्यानं टिकून होतं. मग तिथं जर असा अन्याय झाला तर त्या मुद्द्यावरून बीजेपीनं सरकार पळायला पाहिजे होतं, सरकारमधून बाहेर निघायला पाहिजे होतं. बीजेपीच्या शिफारशीवरून नेमलेला राज्यपाल त्यावेळेस जगमोहन तिथं काश्मीरमध्ये होता. काय केलं त्या जगमोहननी? हे जे काश्मीरी पंडितांचं पलायन आहे हे थांबवायला पाहिजे होतं की नाही? त्यानं थांबवलं नाही. त्यानं काय सांगितलं, जैसा भी जनता जितने जल्दी हो सकता जान लेके भागो यहाँ से, बस तुम्हारी भागने की व्यवस्था करतो. त्यानं गाड्या घोड्यांची व्यवस्था केली, लोकांना काश्मीरच्या बाहेर काढलं. आणि काय सांगितलं, ह्या मुसलमान लोकांनी काश्मीरी पंडिताला काश्मीरमधून हाकलून लावलं. ते खुद काश्मीरी पंडित सांगतात, टीव्हीवर मुलाखती देतात की नाही, आम्हाला ते पाकिस्तानातून आलेले जे अतिरेक होते त्यांनी केलेलं आहे. आणि अतिरेक्यांनी फक्त आम्हालाच केलेलं आहे असं नाही, तर कित्येक मुस्लिमांचा सुद्धा ठार केलेला आहे. त्यांच्या संपादकांना, त्यांच्या पुढाऱ्यांना, त्यांच्या लेखकांना मुस्लिमांचा सुद्धा केलेला आहे. हे काश्मीरी पंडित आताही सांगतात. आमचा हे फक्त वापर करतात. यांना जसं हिंदूंशी घेणं नाही, यांना जसं कोणाच गोष्टीशी, जनतेशी, कोणाशी, देशाशी, राष्ट्राशी काहीच घेणं नाही, तसं गायीशी सुद्धा काहीच घेणं नाही, तसं काश्मीरी पंडिताशी सुद्धा यांना काहीच देणं घेणं नाही. पण राजकारणासाठी, सत्तेसाठी, हिंदू मुस्लिम दरी वाढवण्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा याच्यासाठी ते प्लॅनिंग करत आहे. ह्याच निवडणुकाच्या दरम्यान काय उत्तराखंड इकडं तिकडं काहीतरी धर्मसंसद झाल्या होत्या. धर्मसंसदेत कोणत्या घोषणा केल्या होत्या? मुस्लिमांचा नरसंहार झाला पाहिजे, म्हणजे सरसकट मुस्लिम कापून काढले पाहिजेत. जसं गुजरातमध्ये केलं होतं ते कमीच होतं, तसं केलं पाहिजे सांगितलं. आणि काश्मीर फाईल सिनेमा पाहिल्यानंतर कोणीही माणूस डोळे पुसतच बाहेर येतो, अरे अरे काय अन्याय झाला. आता खरं म्हणजे पूर्वी कसं होतं की हिंदू मुस्लिम एकजूट करणारे जर सिनेमे असले तर ते टॅक्स फ्री होत होते. आता हिंदू मुस्लिम दरी वाढवणारे टॅक्स फ्री केलं याला. जिथं जिथं भाजपची सरकार आहेत, राज्य सरकार, तिथे तिथं टॅक्स फ्री. आणि मोदींनी आणि मोहन भागवत काय सांगितलं? मोहन भागवत, सत्याचा शोध घ्यायचा असेल तर काश्मीर फाईल्स पहा. अरे सत्याचा शोध तर गुजरात फाईल मध्ये पण दिसतो ना. त्या अयूब राणाने लिहिलेलं पुस्तक आहे ते, त्याच्यावर बनवा ना एखादा सिनेमा. पण मी तुम्हाला सांगतो, हे पुढचं संकटाची चाहूल म्हणा तुम्ही, जे गुजरात मध्ये त्यांनी केलं, अडवाणींनी ते बाबरी मस्जिद पाडून जे देशभर केलं ते कमी होतं. हे जे शहा, मोदी, RSS, बीजेपी प्लॅनिंग करत आहेत, मगाशी कोणीतरी बोलताना सांगितलं, 2-2.5 लाख लोक एका रात्रीतून इंडोनेशियामध्ये कम्युनिस्टांचे कापून काढले, त्यांचे कार्यालय जाडले, लायब्ररीचे पुस्तकं फेकून दिले रस्त्यावर. हे घडलेलं आहे इतिहासात. भारतात असं घडणारच नाही. अशा भ्रमात तुम्ही राहू नका. काश्मीर फाईलचा उपयोग त्यावेळेस होईल ज्यावेळेस हे मारकाट होईल, त्यावेळेस लोक तटस्थ राहतील. नाही झाले यांनी बी खूपच अन्याय केला हो काश्मीरमध्ये, काश्मीरी पंडित असं होईल. काश्मीरी फाईल्स पाहणं हा एक म्हणजे वेगळा विषय होईल, तो मी आता वाढवत नाही. पण फॅसिझमचा ज्यावेळेस विषय राहील त्यावेळेस मी बोलणार आहे. आणि अशोक पांडे नावाचे एक मार्क्सवादी इतिहासकार आहे, त्यांनी काश्मीरी पंडित म्हणून एवढं मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. काश्मीरनामा म्हणून तेवढंच मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. गांधी को उन्होंने क्यों मारा म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. सावरकरवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, मी वाचलेले आहे. आणि मला त्यावेळेस असं वाटलं नाही, वाचले आणि ठेवले. मी साधारणपणे परीक्षेत लिहित असतो, पण म्हटलं जाऊ दे, इतक्या 2 मोठ्या पुस्तकावर काय लिहित बसायचं, दुसरे काम आहेत आपल्याला. पण एक काश्मीर फाईल्स पिक्चर आल्यानंतर मी ते पुस्तक आता बाजूला काढून ठेवले. मी लिहिणार आहे त्याच्यावर. त्याच्यामध्ये खरा इतिहास काश्मीरचा काय आहे तो आहे. तो आता आपल्या चर्चेचा विषय नाही, मी लांबवत नाही, पण मी लिहिणार आहे. मुद्दा माझा एवढाच आहे की दिवसेंदिवस हे संकट आपल्या बोडख्यावर जास्त बसत आहे. आणि तुमच्या आमच्या एक प्रकारच्या मुकसंमतीनं ते बनत आहे. आणि असंच जर राहिलं की पुढचं संकट आताच्या पेक्षा जास्त भयानक राहणार आहे. त्या दृष्टीनं आपण लोकांनी निश्चितपणानं स्वतःची मानसिक आणि मुख्य म्हणजे संघटनात्मक रीतीनं सुद्धा तयारी केली पाहिजे.
हाच या निवडणुकीचा शेतकरी संघटनांना, शेतकऱ्यांशी बांधिलकी असणाऱ्या संघटना पक्षांना हाच या निवडणुकीचा संदेश आहे असं मला वाटतं. एवढं मी या ठिकाणी थांबतो.